ते जागा नाही पुढे घ्या तुम्हाला बसायला तुम्ही पुढे एकदम तुम्ही इकडे पुढे अडचण पुढे म्हणजे मग कसं तिथे आलेले लोक बसतील या पुढे त्यांच्या लाईनीला नत्वा जिनेन्द्रं गत सर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीचैन सिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हितायम्। काल आपण गुण बाकीचे बघितले ते अणुजीवी गुण जीवाचे कुठले कुठले अणुजीवी गुण सांगितले अणुजीवी गुण कोणते कोणते सांगितले चेतना पहिला चेतना म्हणजे ज्ञान दर्शन त्याच्यानंतर सम्यक्त्व चारित्र आणि मग चारित्राचे आपण काल भेद पाहिजे होते किती भेद केले ते चारित्राचे कोणते स्वरूपाचे चारित्र आणि कशाचे किती भेद केले होते एकूण किती भेद केले 16 मग स्वरूपाचरण चारित्राला रोखणारं कोणतं कषाय आहे आनंदानुबंधी कषाय मग स्वरूपाचरण चारित्र कशाला म्हणायचं सर्व आपल्या पंचेंद्रिय स्वरूपाचरण चारित्र म्हणजे सम्यक्त्वाचरण चारित्र कशाला म्हणायचं अनंतानुबंधी हृदयाचा अभाव चालला असता शुद्धात्म्याचा प्रतिभास होत शुद्धात्म्याच्या अविनाभावी असं चारित्र प्राप्त होतं त्याला स्वरूपाचरण चारित्र म्हणतात तिकडं आवड असं करत तुमच्याकडे हां नाही पुढे देश चारित्र कशाच म्हणतात श्रावकाच्या व्रताला देश चारित्र म्हणतात देश चारित्राला झाकणारा कोणता कषाय आहे अप्रत्याख्यानावरण कषाय अप्रत्याख्यानचा अर्थ काही सांगितलं होता म्हणजे किंचित आणि प्रत्याख्यान म्हणजे त्याग किंचित त्याग म्हणजे देश चारित्र आणि त्याच्यावर आवरण घालणारा कषाय त्याला काय म्हणतात अप्रत्याख्यानावरण कषाय नंतर सकल चारित्र कशाच म्हणतात मुलींच्या व्रताला कोणत्या कशांचा अभाव झाला असताना प्राप्त होते त्याच्या मागचे पण लावायचेच म्हणजे 12 कषाय सांगायचे एकूण 12 कषायांच्या उदयाचा अभाव झाला असताना सकल चारित्र प्रकट होते अनंतानुबंधी अप्रत्याख्यान अशा ह्या सगळ्या कषायांचा अभाव झाला की देश चारित्र हे आपलं सकल चारित्र प्रकट होते आणि आता त्या चारित्र कशा म्हणायचं सर्व कषायांचा अभाव झाला असता जे वितरागता प्रकट होते तेच काय आहे यथाख्या चारित्र तर मी त्याच्यावर बसते जर पुढे घ्यायला लागेल खरं मला वर पाहिजे ना बसायला आवाज येते बाहेर बसतात ते जर पुढे इकडे घ्यायला लागेल त्यांना सांगलं तिथं जरा थांबा एक मिनिट धरून इकडे त्यांना बसायला इकडे नाही इकडे घ्या काय सांगतात पुढं 4 प्रकारचं चारित्र सांगितलं योग कशाच म्हणतात दोन सांगितले भावयोग आणि प्रयोग भावयोग कशाला म्हटलं परिस्पंदनाला कर्मनो कर्माला ग्रहण करण्याची जी शक्ती तो भावयोग आणि आत्मप्रदेशांचं परिस्पंदन होणं याला द्रव्ययोग चारित्र कशाला म्हटलं 5
बाह्य क्रिया आणि अभ्यंतर क्रियेचा निरोध केल्यामुळे जे आत्म्यामध्ये विशुद्धी प्रगट होते त्याला चारित्र्य म्हणतात. बाह्य क्रिया कशा म्हटलं? आणि अभ्यंतर क्रिया कशा आहे? योग. याला अभ्यंतर क्रिया म्हणतात. दोन्हीला रोखणं याला चारित्र्य म्हणतात. त्याच्यामुळे जी काही विशुद्धी होते ते चारित्र्य आहे. पुढे वीर्य म्हणजे सुख. सुख कशास नाही? 18 नंबरचा प्रश्न आहे. सुख कशास म्हणतात? निराकुल आनंद स्वरूपी आत्म्याच्या परिणाम विशेषाला सुख म्हणतात. आपण कशाला सुख म्हणतो? 5 इंद्रियांच्या विषयाला सुख म्हणतो. विषय मिळाले की मी सुखी झालो, तर ते वास्तविक सुख आहे का? सुख नाही. आत्म्याचं सुख गुण आहे. तो कशामुळे प्राप्त होतो? तर जी निराकुलता होते, आकुलतेचा अभाव, त्यालाच काय म्हटलेलं आहे? सुख. जे आनंद होतो. कशामुळे आनंद होतो? आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं असताना निराकुल आनंद प्राप्त होतो. त्या ठिकाणी कोणती आकुलता असत नाही. आणि पूर्ण 8 कर्मांचा अभाव झाला ज्यावेळेला शुद्ध आत्म्याची उपलब्धी होते त्यावेळेला तर पूर्ण हा जीव निराकुल होतो. म्हणजे ना सुख कुठं भोगणार आपण? फक्त मोक्षामध्येच. संसारामध्ये सुख, मग संसार करायचं की नाही करायचं? सुख नाही, मग सुख पाहिजे आम्हाला. मग कशाला करायचं संसार? सुख नाही तर त्या संसारासंबंधीच विरक्त व्हायला पाहिजे, वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे की हा करण्यायोग्य नाही. आता बघे आपण जोपर्यंत सोडू शकत नाही तोपर्यंत आहे तिथं, तरी सुद्धा कसं राहायला पाहिजे तिथं? नगर नारी को प्यारे यथा कादेमी हेम अमल हे. सोनं चिखलात राहिलं तरी सुद्धा ते शुद्ध असतं. वेश्या सगळ्यांच्यावर प्रेम करत असली तरी कोणावरही वास्तविक प्रेम करत नाही. कमळ पाण्यामध्ये राहून सुद्धा अलिप्त असतं. तसं आपण घरामध्ये राहून सुद्धा त्या संसारापासून अलिप्त राहायला शिकलं पाहिजे अंतरंगामध्ये. आणि अंतरंगामध्ये हेच भावना सतत की मला आत्मिक सुख कसं मिळेल, मला हे वैश्विक सुख नको, ह्या विषयामध्ये काही सुख नाही वास्तविक. अशा प्रकारे अंतरंगामध्ये परिणाम सतत असायला पाहिजे. म्हणून सुखाची एकदा कल्पना आपल्याला स्पष्ट झाली ना, मग ह्या सुखाची आपल्याला आशा सुटते. अजून आम्हाला ते सुख माहित नाहीये म्हणून हे सुख पाहिजे नाही. नंतर आता सांगायचं होतं नंतर काय सांगतो वीर्य. वीर्य कशास म्हणतात? म्हणजे सुख सांगत होतं. सुखाची कल्पना एकदा आपल्याला आयडिया यायला पाहिजे की सुख काय आहे खरं. आम्ही कुठं सुख शोधायला लागलोय? संसारामध्ये, 5 इंद्रियांच्या विषयामध्ये, दुसऱ्या परद्रव्यामुळं. ह्याच्यामुळे मी सुखी होईन, तो मला असं बोलतोय त्यामुळे मी दुःखी आहे. घरात काय आहे आपल्या? सुख आहे का एक क्षण तरी? परंतु तरी पण तिथनं निघावंसं वाटतंय काय? काय नाही वाटत निघावंसं. एक क्षण सुद्धा आपण शांतीचा अनुभव करत नाही. तर अंतरंगामध्ये असा गृहस्थ जो असतो ज्ञानी, तो मी कधी या गृहस्थ अवस्थेतून बाहेर पडेन आणि कधी मुनी होईल अशा प्रकारच्या अंतरंगामध्ये सतत भाव करत असतो. म्हणून संसारामध्ये कुठंही सुख नाही. जरी अनुकूलता असली थोड्या काळापर्यंत आपल्याला सुख वाटतंय, परंतु ते अनुकूलता कायम राहत नाही. त्यामुळं सुख ते टिकत नाही. आणि प्रतिकूलता असलं तर दुःखाचा अनुभव करतोच साहजिक. म्हणून ते वास्तविक सुख दुःख हे आत्म्याचा स्वभाव नाही. आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं असताना जे शाश्वत सुख मिळते, निराकुल सुख आहे, तेच वास्तविक सुख आहे. असू दे असू दे असू दे. हे मी दुसरा नवीन आणून देते तसा. ही आता पंचकल्यांची लागेल मला बसा. आत्म्याच्या आता पुढे वीर्य. वीर्य म्हणजे शक्ती. कुणाची शक्ती? आत्मशक्ती. माहिती का काय ते? आपल्याला शरीराची शक्ती वाढली की वाटते की माझ्यामध्ये चांगली शक्ती आली. शरीरातली शक्ती कमी झाली की असं वाटतं की आपल्याला माझ्यामध्ये काही शक्तीच नाही.
वास्तविक ही शक्ती आपली नव्हे. जे आपण ज्ञान दर्शनासाठी, जे काही सुखासाठी जे प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी जे काही बल लागतंय, ते खरं वास्तविक आत्म्याचं बल आहे. मग कितीही शरीराची निर्बल अवस्था झाली तरी आत्म्यामध्ये असं बल प्रकट होऊ शकते. अनंत बल आत्म्यामध्ये आहे, अनंत वीर्य. आणि त्यामुळे ती आत्म्याची जी शक्ती आहे, की ती शक्ती काय काम करते? आपल्या स्वरूपाची रचना करण्याचं काम करते. वीर्य गुणचं कार्य काय आहे? आपल्या स्वरूपाची रचना करणं. प्रत्येक समयाला प्रत्येक गुण आपापल्या रूपानं परिणमत आहे. हे कुणाचं काम आहे? हे वीर्य शक्तीचं काम आहे. द्रव्य गुण पर्यांची रचना होणं म्हणजे आपल्या स्वरूपाची रचना हे वीर्य शक्तीचं कार्य आहे. आता ज्ञान जाणतं त्याला सुद्धा वीर्य लागतं. दर्शन जाणते त्याला सुद्धा वीर्य लागतं. सुखाचा अनुभव होतो त्याच्यासाठी सुद्धा वीर्य काम करतं. प्रत्येक गुणासाठी वीर्य पाहिजे. म्हणून वीर्याचं कार्यच ते आहे की आपल्या स्वरूपाचं रचना करीत राहणं. आणि प्रत्येक समयाला सुरूच आहे. स्वरूप टिकून ठेवलंय ना, तर ते वीर्य शक्तीचं कार्य चालू आहे सतत. म्हणून काय सांगितलं? आत्म्याच्या शक्तीला वीर्य म्हणतात. म्हणून कुठली शक्ती वाढवायची? शरीराची का आत्म्याची? आम्ही सगळं बदाम बेदाम खाऊन कशाची शक्ती वाढवतो? पुद्गलाची. तिथं ते पुद्गल आणि आत्मा हे दोन भिन्न भिन्न ज्यावेळेला जाणलं तर मग हे सगळं आपल्याला आपल्या गुणांचं भावासन होतं वास्तविक. म्हणून बघा किती किती त्यागीनं किती त्रास होत असलं तरी सुद्धा त्यांचं आत्मिक बळ एवढं असते, त्याच्यामध्ये पण ते टिकून राहतात आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन होतात. मग ते शरीराची शक्ती काम करते की आत्म्याची? सहमत भद्र महाराज होते ना, 97 वर्षाचे होते. जयपूरचे वैद्य आले होते 15 दिवसापूर्वी. त्यांनी नाडी बघितली. म्हटले की हे कशावर जगतात हेच मला माहित नाही. एवढे त्यांची नाडी मंद आहे, एवढे हे आहे. परंतु हे कशाचे शेवटच्या दिवसापर्यंत उभं राहून आहार घेतला, स्वतः येऊन कुंभजन. म्हणजे कोणी न धरता एकटं उभं राहून आहार घेतला शेवटच्या दिवशी, मरणाच्या शेवटच्या दिवशी. मग ते कोणतं बल येते? नाहीतर कोणतरी थकून नाही, मला काय होत नाही, मी काय उठत नाही किंवा असं म्हणजे हे होणं आत्मिक बल असतं ते. पूर्णमती माताची होते इचलकरंजीला, त्यांच्यात किती 5 हिमोग्लोबिन होतं फक्त. तर त्या प्रवचन असलं जोर जोरात करायच्या. कुठनं बल येते असं वाटायचं सगळ्यांना. म्हणजे असं खूप अशक्त झालेलं. तरी सुद्धा त्यांचं प्रवचन करणं कधी सुटत नव्हतं. ते प्रवचन करायचंच आणि ते पण अगदी जोश मध्ये असायचं प्रवचन. तर काय सांगतात? हे सगळे आत्मिक शक्ती काम करते. पुढं भव्य तो गुण कशास म्हणतात? ज्या शक्तीच्या निमित्ताने काय होते? वाचा पल्लवी. ज्या शक्तीच्या निमित्ताने आत्म्यामध्ये सम्यकत्वादी गुण प्रकट ज्या शक्तीच्या निमित्ताने आत्म्यामध्ये सम्यकत्वादी गुण प्रकट होण्याची योग्यता असते त्या शक्तीस भव्यत्व गुण म्हणतात. म्हणजे हे सम्यक्त्व, भव्यत्व आणि अभव्यत्व हे गुण आहेत ना. तर गुण म्हणजे ते आत्म्यामध्ये तशी योग्यता आहे. तर भव्यत्व शक्ती ज्या जीवामध्ये असेल तर त्या जीवाला सम्यक्त्वादी प्रगट होऊ शकतात आणि तो मोक्षाला पण जाऊ शकतो. त्याला म्हणायचं भव्यत्व गुण. आणि पुढे सांगितलं अभव्यत्व गुण, की ज्या शक्तीच्या निमित्ताने आत्म्यामध्ये सम्यक्त्वादी गुण प्रकट होण्याची योग्यता नसते, त्याला काय म्हणायचं? अभव्य. मग आपल्याला भव्य व्हावं असं वाटतं का अभव्य? अभव्य असेल तर काय होणार? कधीच मोक्षाला जाऊ शकणार नाही, कधीच सम्यक्त होऊ शकणार, म्हणजे कधीच आपण आनंदी होऊ शकणार नाही. थोडक्यात असं सांगितलं की आपल्या लक्षात कधी तो सुखी होणार नाही, कारण मोक्षातच सुख आहे आणि त्याला मोक्षच होणार नाही, सम्यक्त्वादी पण प्रगट होणार नाही. त्यामुळं अभव्यत्व गुण हे दोन्ही पारिणामिक भाव आहेत. कोणत्या जीवामध्ये भव्यत्व असून कोणामध्ये अभव्य गुण असतो. तर ज्या शक्तीच्या आत्म्यामध्ये सम्यक्त्वादी गुण प्रकट होण्याची योग्यता असते त्या शक्तीस अभव्यत्व गुण म्हणतात. ते काय? सर्वज्ञ भगवानाचं ओळखणार. आणि स्थूल असं ओळखण्याचं चिन्ह आहे की ज्याला धर्म आवडत नाही, किती सांगितलं तरी सुद्धा धर्म करत नाही, तर त्याला रुचीच होत नाही. जरी आला तरी सुद्धा ते रुचीपूर्वक करत नाही. देखी लोकांना मोठेपण वाढण्यासाठी किंवा असं करणार, परंतु अंतरंग रुचीपूर्वक धर्म करत नाही, तर तो अभव्य आहे असं म्हटलं जातं. परंतु ते सूक्ष्म ओळखणं हे केवळ ज्ञानाशिवाय शक्य नाही.
आपल्याला धर्म आवडतोय म्हणून ओळखायचं आपल्यामध्ये भव्यत्व गुण आहे. रुचीपूर्वक जर आपण ऐकायला येत असो, नाही तर जबरदस्ती नाही पाठवते, नाहीतर माताजी बोलवते म्हणून शिकायला येतोय, तर तसं असेल तर मग अवघड आहे. परंतु जर आपण रुचीपूर्वक आपल्याला धर्म आवडत असेल हे करणं, तर ते समजायचं की नक्की भव्य आहे. ते परवा श्लोक सांगितला ना, तत्प्रती प्रीती चित्तेन येन वार्ता पी श्रोता निश्चितम स भवेत भव्य. म्हणजे आणि त्या प्रीती चित्तानं, आनंदानं, जसं बाकीचे काम आनंदानं करतो, लेझिम कसं करतो आनंदानं, तेवढ्या आनंदानं इथं येतो का शाळा शिकायला, आपलं धर्म शिकायला? नाही येते. आपली कुठं रुची आहे आपण ओळखायचं, ते आपल्याला कळते स्वतःला. मला काय धर्मात मध्ये रुची नाही असं आपोआप कळते आपल्याला. तर म्हणून ते भव्यत्व गुण म्हणायचं, सम्यक्त्वादी गुण प्रगट होण्याची योग्यता आहे. आणि जर सम्यक्त्वादी गुण प्रगट होण्याची योग्यता नाही, त्याला म्हणायचं अभव्य. कुठल्याला जीवत्व गुण कशाच म्हणतात, ज्या शक्तीच्या निमित्ताने आपण करतो त्या शक्तीस जीवत्व गुण म्हणतात. जीवत्व म्हणजे जगणं. तर ज्या शक्तीच्या निमित्ताने आत्मा चैतन्य प्राण धारण करतो, तिकडे जाऊ पाहिजे. आत्मा चैतन्य प्राण धारण करतो त्या शक्तीस जीवत्व म्हणजे जगणं. जीवचा शब्दाचा अर्थ काय? जगणं. कशावर जगतो हा जीव? चैतन्याने जगतो. कारण का समजा इथं जरी आपण मेलो समजा, तर आत्मा जीवत्व शक्ती नष्ट होते का? नाही. म्हणून मग जीव कसा आहे? जिवंतच आहे. जीव कधी मरतच नाही. असे जीवन मरण ही संज्ञा कशामुळे आहे? हे बाह्य प्राण जे आहेत, 4 प्राण, त्याला धारण करणं आणि त्याला सोडणं, ह्याच्यावर तिथं जन्माने मरण अशी संज्ञा आहे. वास्तविक जीव कधीही मरत नाही, कारण का त्याच्यामध्ये जीवत्व शक्ती आहे. त्या जीवत्व शक्तीवर तो सदा जगून आहे. आपण जीव का आहोत? आता किती शरीरात गेलो आपण, अनंत शरीरामध्ये, कधी जीवाचा अभाव झालाय का? कधी जीव शरीररूप झालाय का? किती मरण केले तरी जीवाचा अभाव झालाय का? नाही. का नाही झाला? तर ती जीवत्व शक्ती, जीवत्व शक्ती घेऊनच जाणार आपण पुढे. त्यामुळे जीव कधी मरतच नाही. फक्त ह्या शरीरापासून, ह्या दशप्राणापासून जीव वेगळा झाला की त्याला काय म्हटलं जाते? मरण. आणि नवीन धारण केले की त्याला म्हटलं जातं जन्म. परंतु हे वास्तविक जीवाचं स्वरूप नाही. म्हणून प्राण वास्तविक कोणताही चैतन्य, जीवत्व हा जीवाचा काय आहे? प्राण आहे. त्याच्यावर जीव काय करतो? टिकून राहतो. म्हणजे मी जीवत्व शक्तीवर जगतो, मी ह्या अन्नावर जगत नाही किंवा मी कुठल्या बाह्य प्राणावर जगत नाही. म्हणून तर ती जीवत्व शक्ती आहे. ती जीवत्व शक्तीला जाणलं तर आपल्याला काय होणार? सम्यक्त्वाची प्राप्ती होणार. परंतु जीवत्व शक्तीच आपण जाणत नाही. जो हा जीवत्व शक्ती, ह्याला पारिणामिक भाव म्हणतात. जो अनादि अनंत आहे. जीवत्व शक्ती कशी आहे? अनादि काळापासून आहे, अनंत काळापर्यंत राहणार आहे, त्याचा कधीही नाश होणार नाही. असे हा अनादि अनंत जीवत्व शक्तीरूप पारिणामिक भावाला जो जाणतो त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होते. म्हणून हे सगळे गुण समजायचे. हे सगळं आपल्या आत्म्याचं वैभव सांगतात. हे आपल्या घराचं वैभव आहे. हे सगळे गुण म्हणजे जीवंत शक्ती पारिणामिक भाव म्हणतात. पारिणामिक भाव म्हणजे त्याला कोणत्याही कर्माच्या उदय, उपशम, क्षय, शमशमाची अपेक्षा असत नाही. म्हणजे तो स्वाभाविक रूपाने असतो. त्याला पारिणामिक म्हणायचं. स्वभावच आहे. हा, तो कोणत्याही कर्माच्या निमित्तानं होत नाही, म्हणून तो पारिणामिक म्हटलं त्याला. पारिणामिक म्हणजे ज्याला कर्माचा उदय, उपशम, क्षय, शमशमाची अपेक्षा नाही. आता पुढच्या याच्यात येणार आहे सगळं. पुढच्या अजून एक तिसरा अध्याय, त्यामध्ये 5 भावाचं वर्णन केलंय सगळं, औपशमिक वगैरे. तर काय सांगतात? तर ज्या शक्तीच्या निमित्ताने आत्मा चैतन्य प्राण धारण करतो, म्हणजे चैतन्य प्राणाला सदैव धारण केलेलं आहे, कधी चैतन्य प्राण नष्ट होत नाही. ती जीवत्व शक्ती आहे. जीवत्व शक्तीवरच हा आत्मा टिकून आहे. कधी तो जड पण होत नाही, कधी त्याचा नाश पण होत नाही, सदैव आहे.
त्यांना ऐकायला बसायचं बसा म्हणायचं. पुढं आता ते प्राण सांगतात की चैतन्य प्राण शब्द आला ना, तर प्राण किती प्रकारचा आहे, प्राण कशाच म्हणतात ते सांगतात. पुढे वाचन, ज्याच्या निमित्ताने वाचन पडले. ज्याच्या निमित्ताने हा जीव जीवन अवस्थेला प्राप्त होतो त्याच प्राण म्हणतात. आता तो प्राण तर चैतन्य प्राण सांगितला, तर इथं ज्याच्यामुळे जगतो. थोडक्यात काय प्राण कशाला म्हणायचं, ज्याच्याद्वारे जीव जगतो त्याला प्राण म्हणतात. मग दोन प्राण सांगितले, निश्चय प्राण आणि व्यवहार प्राण. जीवत्व म्हणजे पण निश्चय प्रांत निश्चय जीवत्व हा निश्चय प्राण झाला. चैतन्य म्हणा, निश्चय जीवत्व म्हणा, हे जीवत्व म्हणा हा निश्चय प्राण आहे. आणि व्यवहारानं ज्याच्यामुळे आपल्याला जन्म मरण ही संज्ञा प्राप्त आहे. ज्या प्राणांचा अभाव झाला की जीव मरण प्राप्त झाला, मेला, आणि ते प्राणाचा संयोग झाला की जीव जिवंत झाला किंवा जगतो असं म्हटलं जातं. तर तो व्यवहार प्राण. मनुष्याचा प्राण मिळाला तर मनुष्य प्राण नाही आता सांगतो की ते असं हे इथं तुमच्याकडे दोन्ही तुम्हाला फायदा काय आहे, प्रवचन सारमध्ये पण तेच विषय येतोय आणि प्रवेशिकेमध्ये पण तोच विषय येतोय. आता मागं पण तसंच झालं, आता पण आज पण आता तेच आहे, प्राणाचं त्याच्यामध्ये पण येणार आहे, इथं पण आहे प्रवेशिकेमध्ये. डबल फायदा आहे. प्राण निश्चय प्राण आणि व्यवहार. तिथे कापड आहे बघा, ते कापड ते नको पाय पुसते तिच्यावरच निश्चय आणि व्यवहार. निश्चय प्राण काय आहे तर जीवत्व किंवा चैतन्य म्हणा, दोन्ही चालते. आणि व्यवहार प्राण पण दोन प्रकारचे, द्रव्य प्राण आणि भाव प्राण. भाव प्राण आणि द्रव्य प्राण. भाव प्राण आणि द्रव्य प्राण दोन्हीचे पण 10 भेद होत, म्हणजे तसा संक्षेपण 4 होतात. इंद्रिय, बल, आयु आणि श्वासोश्वास. थोडक्यात 5 इंद्रिय, 3 बल, 1 आयु आणि 1 श्वासोश्वास. तर हे कशाला म्हणायचं व्यवहार प्राण, की ज्याच्या संयोगाने जीव संसार अवस्थेमध्ये जन्म मरण करतो. ज्याचा संयोग झाला की जन्म झाला, याचा वियोग झाला की मरण झालं. अशा प्रकारचा व्यवहार ज्याच्यामुळे होतो त्याला म्हणायचं हे व्यवहार प्राण. आणि व्यवहार प्राणाचे 2 भेद केले, भाव प्राण आणि द्रव्य प्राण. भाव प्राण काय घ्यायचं, हे आत्म्याची विभाव पर्याय घ्यायची. आणि द्रव्य प्राण जो आहे तो पुद्गल हे घ्यायचं, पुद्गल रूप. म्हणजे हे जे बाहेर जे द्रव्य इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय, कोणते 5 इंद्रिय? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्मेंद्रिय. ही इंद्रिय द्रव्येंद्रिय पण आहेत आणि भावेंद्रिय पण आहेत, दोन्ही प्रकारचे आहेत. मग द्रव्येंद्रिय कुणाला म्हणायचे, की जे शरीराचे अवयव आहेत, पुद्गल रूप आहेत. हे जे दिसणारे आपल्याला कान, नाक, डोळे, ह्याच्या आतमध्ये जे इंद्रिय आहे, तर त्याला द्रव्येंद्रिय म्हणायचं. जे पुद्गल स्वरूप आहे ते द्रव्येंद्रिय. आणि ह्याच्या निमित्तानं जे जीव जाणतो, 5 इंद्रियाच्या द्वारे जाणतो ना, मतिज्ञान होतंय, तर त्याला भावेंद्रिय म्हणायचं. या द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून
जे पदार्थांना जाणणं रूप परिणाम म्हणजे लब्धी आणि उपयोग, जाणण्याची शक्ती प्राप्त झाल्याने जाणण रूप उपयोग आहे, त्यालाच भावेंद्रिय म्हणतात. परंतु हे सुद्धा व्यवहार प्राण का म्हटलं, कारण हे सुद्धा सारखं उत्पन्न नष्ट होतात, म्हणजे विभाव पर्याय आहे. हे भावेंद्रिय सुद्धा काही जीवाची विभाव पर्याय, म्हणून तो निश्चय प्राण नाही, तो सुद्धा व्यवहारच प्राण नाही. परंतु ते जीवाची पर्याय असल्यामुळे त्याला भाव प्राण म्हटलं. आणि जी पुद्गलाची रचना आहे त्याला द्रव्य प्राण म्हटलं. तर ज्याला द्रव्य प्राण धारण करतो त्याला भाव प्राण, दोन्ही पण एकाच वेळेला धारण करतो जीव. द्रव्य आणि भाव दोन्ही प्राप्त होतात. हे 5 इंद्रियाचं लावायचं. हे जे डोळे, कान, नाक हे आहेत हे द्रव्येंद्रिय, आणि ह्याच्या निमित्ताने जे उपयोग होतो तो भावेंद्रिय. बल, मन बल, वचन बल आणि काय बल, हे जे द्रव्य मन, द्रव्य वचन आणि द्रव्य हे शरीर आहे हे द्रव्येंद्रिय झाले. आणि ह्याच्या निमित्ताने आत्म्यामध्ये शक्ती आहे, शक्ती प्राप्त होते, ते भाव बल घ्यायचं. मन म्हणजे विचार करण्याची शक्ती, वचन म्हणजे हे वचन रूप परिणामण्याची शक्ती जे आत्म्याला प्राप्त झाली ते भाव बल घ्यायचं. आयु जे जीव जगतो ते आयु, भाव आयु. आणि जे कर्म परमाणूचे विषय आहेत, जे आयु कर्म किती आहे असं म्हणतो की नाही आपण, 80 वर्षाचा आयु आहे, तर ते आयु प्राण झाला, तोपर्यंत जीव जगतो, आयु आहे तोपर्यंत. आणि त्या आयु कर्माच्या उदयाच्या निमित्ताने जीव के जगतो मनुष्य पर्यायामध्ये, तिर्यंच्या पर्यायामध्ये, त्याला म्हणायचे भाव आयु, द्रव्य आयु आणि भाव आयु. आणि श्वासोश्वास हा जो उद्गलमय आहे तर तो द्रव्य श्वासोश्वास झाला. आणि त्याच्या ती जी आत्म्याला प्राप्त झालेली शक्ती आहे तो भाव श्वासोश्वास आहे. अशा 10 भाव प्राण आणि 10 द्रव्य प्राण, म्हणजे दोन्ही पण आहे. हा, एक आहे दोन्ही पण. जे जीवाचे पर्याय रूप आहे त्याला भाव प्राण म्हणायचं, आणि जे पुद्गल रूप आहे त्याला द्रव्य प्राण म्हणायचं. आणि ह्या प्राणांच्या संयोगाने जीव जगतो. म्हणजे आता संसार अवस्थेमध्ये, व्यवहारामध्ये हा आत्मी जिवंत आहे, कशावरून ओळखतो आपण, त्या 10 प्राण जर नष्ट झाले असतील, समजा श्वासोश्वास बंद झाला, आयु संपली की हा जीव गेला म्हणतो आपण, म्हणजे मेला थोडक्यात. म्हणून ह्याला प्राण हे नाव दिलेलं आहे. ह्या 10 प्राणांच्या द्वारे किंवा संक्षेपाने 4 प्राण म्हणा, 4 प्राणांच्या द्वारे जीव काय करतो, जीवन आणि मरण ह्या अवस्थेला प्राप्त होतो, त्याला म्हणून त्याला प्राण म्हटलेलं आहे. प्राण म्हणजे ज्याच्याद्वारे जगतो त्याला प्राण म्हणायचं. आणि ह्या व्यवहारामध्ये ह्याच्याद्वारे जगतो जीव, हे नसेल तर तो ह्या पर्यायामध्ये जगू शकत नाही, तो मरणावस्थेला प्राप्त होतो, त्याला प्राण म्हणायचं. त्या लक्षात आलं. भावेंद्रिय आणि द्रव्येंद्रिय. हा, भावेंद्रिय भाव प्राण, भाव बल द्रव्य बल, भाव आयु द्रव्य आयु, भाव श्वासोश्वास आणि द्रव्य. जे जीवाचं शक्ती रूप आहे किंवा जीवाचे पर्याय रूप आहे ते भाव, आणि पुद्गल रूपच आहे जे साक्षात त्याला द्रव्य म्हणायचं. आणि हे दोन्ही पण व्यवहार प्राण आहेत, कारण ह्याच्याद्वारे जीव ह्या संसार अवस्थामध्ये जीवन आणि मरण संज्ञेला प्राप्त होतो. जगणे आणि मरण ह्याच्यावर अवलंबून आहे. जीव मेला कधी म्हणतो, हे 10 प्राण नष्ट होतात, चैतन्य प्राण तर नष्ट होत नाही त्यातला, तो तर निघूनच गेलेला असतो जीव आपल्या चैतन्य प्राणाबरोबर. 10 प्राण इथं सोडून जातात, नष्ट होतात, म्हणून तो जीव मेला म्हणतो. आणि पुन्हा तिथं जाऊन नवीन धारण करतो दुसऱ्या पर्यायामध्ये, मग तिथं जन्म झाला. 10 प्राणांचा संयोग होणं हे जीवन, आणि त्याचा वियोग होणं हे मरण. ज्याच्या संयोगामध्ये जीव जगतो आणि त्याच्या वियोगामध्ये मरणावस्थेला प्राप्त होतो त्याला म्हणायचं प्राण, व्यवहार प्राण. त्याचे भेद किती केले, संक्षेपाने 4 आणि विस्ताराने केलं तर त्याचे 10. परंतु आता हे 4 प्राणच लावले सगळ्यामध्ये. आता व्यवहार अवस्थेमध्ये जीव ह्या प्राणांच्या द्वारे जगतो आणि मरतो. मग कुणाला किती प्राण असतात, 4 प्राण तर संक्षेपाने सांगितले, परंतु त्याचे भेद करतो त्यावेळेला 10 केले. परंतु सगळ्यांना 10 प्राण असतात का, नाही. तर ज्याला एकेंद्रिय पर्यायामध्ये आहे जीव, एकेंद्रिय, त्याला किती प्राण असतात, तर त्याला 4च प्राण असतात, कारण इंद्रिय एकच आहे त्याला.
स्पर्शेंद्रिय. इंद्रिय इथं लिहिते, वर लिहिते इंद्रिय, बल, आयु, तर एकेंद्रियाला एकच इंद्रिय आहे. कोणतं इंद्रिय? स्पर्शेंद्रिय. एकच आहे. आणि त्याला बल किती आहेत? 3 बल कोणते सांगितले? मनोबल, वचन बल आणि काय बल. तर एकेंद्रियाला किती बल आहे? त्याला वचन पण असत नाही, मन पण असत नाही एकेंद्रिय जीवांना. बघा कशी अवस्था आहे. जे आपल्याला आता हे मन मिळालेलं आहे, वचन मिळालेलं आहे, म्हणून आपण विचार करू शकतो हिताहिताचा, आणि वचनाच्या द्वारे आपलं दुःख व्यक्त करू शकतो. तर एकेंद्रिय पर्यायाना दुःख किती होतंय? अनंत दुःख आहे. परंतु किती व्यक्त करू शकतात? आता तुम्ही झाड तोडायला लागलं, ते बोलू शकतात काय? तुम्ही तोडू नका मला, किंवा कुठं पडून जाऊ शकतात काय? परंतु दुःख अगणित त्यांना व्हायला लागलेलं आहे. परंतु तरी सुद्धा तिथून त्यांना हलता येत नाही, बोलता येत नाही, काहीच ते विचार करू शकत नाहीत आपल्या हिताचा. मग अशी ही एकेंद्रियामध्ये पर्याय प्राप्त होते. आणि कोण जातो एकेंद्रियामध्ये? जो केवळ विषय भोगामध्ये मग्न असतो, जो धर्म करत नाही, तो नियमाने एकेंद्रियामध्ये जातो. कारण का स्वर्गातला इंद्र सुद्धा तो धर्म सोडतो, धर्मापासून च्युत होतो, तर तो सुद्धा एकेंद्रियामध्ये उत्पन्न होतो. मग आपण का होणार नाही? काय वेळ लागणार नाही जाईल आपल्याला. आता एवढं सगळं आपल्याला दिसतंय, आणि क्षणात आपलं मरण झालं आणि आपण एकेंद्रियामध्ये गेलो, दगड झालो, झाड झालो, पाणी झालो. आणि त्यांची आयु सुद्धा किती? पाणी होऊन जन्माला आलं 7,000 हजार वर्षापर्यंत पाणी रूपात राहतं. अजून समुद्रामध्ये वगैरे पाणी होते की नाही, ते कधी नष्ट होत नाही, तसंच राहते त्याचं आयुष्य. तर असं हे पर्याय सगळे प्राप्त होते एकेंद्रियामध्ये. लक्षात घ्या. कोणतं बल आहे ते? तर काय बल एकच आहे. आयु आणि श्वासोश्वास किती झाले प्राण? 1, 2, 3 आणि 4. एकेंद्रियाला 4 प्राण. आणि तो समजा अपर्याप्त असतो, म्हणजे अजून पर्याप्त पूर्ण झाले नाही, तर तिथे श्वास पण असत नाही. पर्याप्त जीवाला श्वास असतोय, मग श्वास पण एक प्राण कमी होतो, म्हणजे 3च प्राण. पर्याप्त अवस्था आणि अपर्याप्त अवस्था माहितीये की नाही? ज्याला तिथं जाऊन जन्माला येतो जीव, जोपर्यंत त्याचं हे आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास हे पूर्ण होत नाही, तर त्याला अपर्याप्त म्हणायचं. आणि ह्याची पूर्तता झाली की त्याला पर्याप्त म्हणायचं. ते आता येईल पुढं कुठं तरी, त्याचा विस्तार नाही सगळं. 6 पर्याप्ती असतात वगैरे. अपर्याप्त अवस्थेमध्ये 3 प्राण. अपर्याप्त द्विंद्रिय जीव आहे, त्याला इंद्रिय किती? इंद्रिय किती असतात द्विंद्रिय जीवाला? 2. कारण शब्दावरूनच आपल्या लक्षात येते 2 इंद्रिय आहेत. कोणती 2 इंद्रिय असतात? ओळीनं 5 इंद्रिय आपण सांगितली नाही. स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय आणि कर्मेंद्रिय. तर ओळीनं एक वाढवत जायचं एक जीवानं. स्पर्शेंद्रिय आणि रसनेंद्रिय, म्हणून ते जे आळी वगैरे आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये अन्नामध्ये उत्पन्न होते की नाही, तर ते तर रसनेंद्रिय आहे त्याला, म्हणून त्या तांदळामध्ये वगैरे उत्पन्न झाले ते, म्हणून खाण्याच्या पदार्थामध्ये उत्पन्न होतात. कारण त्याला 2 इंद्रिय असतात, स्पर्शेंद्रिय आणि रसनेंद्रिय. आणि बल किती येते ना? द्विंद्रियापासून वचन सुरू होते, म्हणून 2 बल आहेत, वचन बल आणि काय बल. म्हणजे ते वचन आपल्यासारखं बोलू शकत नाही, पण अनुभवी वचन असते त्यांचं. आवाज करतात की नाही आपण बघतो, कड्या वगैरे कधी येतं, झुरळ किंवा ते भुंगा किंवा माशी वगैरे आवाज येतो की नाही त्यांचं, ते वचन आहे त्यांना, त्यामुळे आवाज येतो. तर म्हणून ते 2 बल आहेत. आयु आणि श्वासोश्वास सगळ्यांनाच असणार. इंद्रिय जीवाला आता एक फक्त इंद्रिय वाढवत जायचं, आणि ते किती झाले एकूण? 2 आणि 2 4, 5 आणि 1 6 झाले. आता पर्याप्त जीवाना श्वासोश्वास असत नाही, वचन पण पर्याप्त झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. फक्त इथे इंद्रिय वाढवत जायचं. अपर्याप्त अवस्थेत वचन बल, मन बल आणि श्वासोश्वास हे 3 प्राण असतच नाहीत कुणालाही. काय सांगितलं? अपर्याप्त जीवाला, अपर्याप्त जीवाला मनोबल, वचन बल आणि श्वासोश्वास हे 3 प्राण नसतातच, कोणी असू देतो, पंचेंद्रिय असला तरी आणि द्विंद्रिय असलं तरी.
वचन बल आणि श्वासोश्वास कोणत्याही जीवाला अपर्याप्त अवस्थेत असत नाही. म्हणून अपर्याप्त अवस्थेत 2 इंद्रिय, 1 बल, 1 वायू आणि 1 श्वासोश्वास, एक इंद्रिय फक्त वाढवत जायचं अपर्याप्त अवस्थेमध्ये. त्रिंद्रिय जीवाला किती इंद्रिय? बल. आता जोपर्यंत संज्ञी पंचेंद्रिय येत नाही तोपर्यंत मन असत नाही, मग सगळ्यांना 2च बल येणार, मग फक्त एक इंद्रिय वाढत जाणार. आयु आणि श्वासोश्वास म्हणजे किती होणार? 7. आणि एक कोणते इंद्रिय वाढवायचं? घ्राण इंद्रिय वाढवायचं, म्हणजे नाक. चतुरिंद्रिय जीवाला 4 इंद्रिय, 2 बल, 1 आयु आणि श्वासोश्वास, किती झाले एकूण? 8 घ्राण. आणि ते अपर्याप्त अवस्थेत एक वाढवत जायचं फक्त. 4, 5, 6, 5 आणि 6 येणार. असंज्ञी पंचेंद्रिय, पंचेंद्रिय परंतु असंज्ञी आहे. मग पंचेंद्रिय म्हटलं तर इंद्रिय किती असणार? 5 असणार ना, 5 इंद्रिय. आणि बल किती असणार? असंज्ञी पंचेंद्रिय असेल तर मन बल असणार का त्याला? म्हणून तर असंज्ञी म्हटलंय ना त्याला, म्हणून 2च बल असणार त्याला. 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 1 9. म्हणजे द्विंद्रियापासून पुढे एक इंद्रिय फक्त वाढवत जायचं, असं लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला सोपं जाते पाठ करायला. आणि संज्ञी पंचेंद्रियामध्ये इंद्रिय वाढवायचं काय? तर 5च इंद्रिय. बल वाढवायचं, मनोबल वाढवायचं. इथं मन सुरू झालं, घ्राण, इथं चक्षु वाढवले, इथं कर्ण वाढवले, इथं मन वाढवलं. आयु आणि श्वासोश्वास किती झाले प्राण? एकूण 10 प्राण झाले. संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 10 असतात, बाकी सगळ्यांना एक कमी असेल 10. आणि तिथं अपर्याप्त अवस्थेत 3 4 5 6 7 आणि 7च. कारण का संज्ञेमध्ये काही फरकच नाही, मन दोघांना पण असत नाही, म्हणून 7 7 असणार. आणि हे संसाराची ह्या पर्यायामध्ये गेल्यानंतर तेवढे प्राण असणार, आणि त्या प्राणांच्या द्वारे जीव ते व्यवहारामध्ये जीवन त्याचं चालू असणार. आपण कोण आहोत? शेवटी संज्ञी पंचेंद्रिय आहोत, पर्याप्त आहोत. त्यामुळे आपल्याला 10 प्राण प्राप्त झालेले आहेत. त्या 10 प्राणांचा काय करायचा आहे? उपयोग काय दुरुपयोग? मन मिळालं, त्या मनाचा उपयोग काय? सदुपयोग काय त्याचा? तर हिताचा विचार करणं, आपल्या कल्याणाचा विचार करणं, आपल्यासाठी काय करण्यायोग्य आहे, काय करण्यायोग्य नाही हे विचार करण्यासाठी मन फक्त आपल्यालाच मिळालं आहे संज्ञी जीवाला. मग त्याचा विचार करून करण्यायोग्य कार्यच करायला पाहिजे, आणि करण्यायोग्य नको ते करायला नको. बक्षाचा विचार हे सगळं आपण संज्ञी पंचेंद्रिय जीवच उपदेश ग्रहण करू शकतो. उपदेशाचा आपण ऐकला नाही तर मन मिळून उपयोग काय? दुसरे कोणी जीव हे इथपर्यंत कुणाला उपदेश लागू नये, फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवच ह्या उपदेशाला ग्रहण करण्याची त्याच्यामध्ये पात्रता आहे. आणि आपण हे मिळून सुद्धा काय करतो? त्याचा उपयोग फक्त विषय कशांची पूर्ती करण्यासाठी करतो. किती आपण बघा की प्रत्येक वेळेला माझ्या कशाची पूर्ती व्हायला पाहिजे. मला क्रोध आला, मी दुसऱ्याला हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. मान कशा झाला तर मला कोणी मान दिल्याशिवाय मला चैन नाही. मायाचार झाला तर ते छल कपट करून कार्य सिद्ध झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणजे काय करतो आपण दिवसभर? फक्त कशांची पूर्ती करतो आणि विषयांची पूर्ती. 5 इंद्रियांच्या विषयांची इच्छा झाली की ती पूर्ण व्हायला पाहिजे. मला हे खायला पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला हे कपडे पाहिजेत म्हटल्यानंतर पाहिजेच. तर त्या विषयांची पूर्ती करायचा प्रयत्न करतो. आणि कशांचं आपल्याला कुठला कशा होईल त्याला अनुसरून कार्य व्हायला पाहिजे. नाहीतर मग सगळं आमचं घर कसं होणार? सैतान. काय झालं आपलं घर आज नरक का बनलेलं आहे? कोण बनवलं आपल्या घराला नरक? आम्हीच बनवलं. प्रत्येकांचे कशा वेगळे आणि प्रत्येकाला आपापल्या कशानुसार काम व्हायचं वाटतं, आणि त्यामुळे घरात शांती नाही, आकुलता, दुःख का आहे. मग तिथं आपल्याला जर समजतंय तर त्याला आपण काय करायला पाहिजे? सगळं तत्वाचं चिंतन करून शांत राहायचं. कर्माचा उदय आहे म्हणायचं, आणि त्या ठिकाणी मी शांत राहणार. मला कशांची पूर्ती करायची नाहीये, मला कशांचं पोषण करायचं नाहीये. मी माझ्या स्वभावाला जाणतोय. मग मी माझ्या स्वभावाला जाणतो तर मी का कशाही करू? आहे उदय आहे त्याला तो पण जाणू शकतो त्या उदयाला सुद्धा.
उदय आहे कशावरनं की आपल्या अनुकूल होत नाहीये काय कार्य, आपल्या कशांची पूर्ती होत नाही किंवा आपल्याला काय पाहिजे ते मिळत नाही, म्हणजे माझ्या पाप कर्माचा तिथं उदय आहे. मग पुण्यकर्माचा उदय असला तरी तिथं शांतच राहायचं, तिथं सुद्धा त्याच्यामध्ये हुरळून तन्मय होऊन जायचं नाही, नाहीतर फार मग संसार छान वाटायला लागतो पुण्यकर्माचा उदय आला की. आणि पाप कर्माचा उदय आला की नको, काय अर्थ नाही संसारामध्ये असं वाटायला लागतं. तर हे दोन्ही पण व्हायला नकोत. पुण्याचा उदय आला तरी हे थोड्या काळ करता आहे, हा संपणार आहे, हे माझं नाहीये. आणि पण पापाचा उदय आला असेल तरी सुद्धा हे जास्त काही टिकणार नाही, हे सुद्धा माझं नाहीये. हे दोन्ही मध्ये आपल्याला हर्ष विषाद व्हायला नको, समता भाव राहायला पाहिजे. आणि तो तत्वज्ञानाच्या सामर्थ्यानं प्राप्त होतो. आणि त्याच्यासाठी शिकायचं आपल्याला जीवनात शांती मिळण्यासाठी. जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही तोपर्यंत सगळे अज्ञानी लोक असं करतात. मग आपण तरी ज्ञानी आहे ना, आता थोडं तरी समजते आपल्याला. ज्ञानी म्हणजे पूर्ण झालं नसलं तरी आपल्याला तर लक्षात आलेलं आहे काय आहे वस्तूचं स्वरूप. तर ते समजून घेऊन आता आपण जीवनामध्ये शांती ठेवायची. आपल्याच हातात आहे सगळं. अज्ञानी लोक सुद्धा किती एक सामान्य विचारानं शांत राहतात आणि आपल्याला तर एवढं भगवंतानी दिलेलं आहे आपल्याला, एवढे तत्व विचार, आणि त्याच्या आधाराने आपण किती शांती मिळवू शकतोय. परंतु त्याचा आधार घेत नाही आपण त्या तत्व विचाराचा, आणि त्यामुळे जीवनात अशांतीमय जीवन जगतो. मग आपल्या जीवनात शांती कोण आणणार आहे? आपणच स्थापित करायचे, दुसरं कोणी नाही. शांत राहायचं, शांत स्वभाव राहायचं. काय असेल ते बघत राहायचं फक्त. त्याच्यामध्ये आपण काय डिस्टर्ब करायचं नाही. तू असं कर, तू तसं कर, तू असं केलास, तू तसं केलास, काही म्हणायचं नाही. जे असेल ते फक्त पाहणं जाणणं हे माझं कार्य आहे. हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन स्वरूप आहे. पहा स्वतःला आहे की नाही असं. अंतरंगामध्ये कोण जाणत आहे? जो जाणत आहे तोच मी आहे. मला कळतंय मी ज्ञानाचा पिंड आहे. या शरीरामध्ये हा ज्ञान पिंड, ज्ञान घन आत्मा विराजमान आहे. तर त्याला ज्ञान रूपाने जाणा. जो अचेतन पुद्गल परमाणूंचा पिंड आहे, शरीर आहे, हे मी नाही, हे माझे नाही. शरीराची वेदना अवस्था माझ्या नाहीतच. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप अखंड स्वरूप शुद्धो एको ध्रुवो उद्या बोलते होणार नाही का? उद्या विधान आहे, समोर विधान आहे सकाळ, त्यामुळे उद्या परवा दिवशी नमो हरिहंतारम नमो सिद्धारम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम नमो हरिहंतारम नमो सिद्धारम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम नमो हरिहंतारम नमो सिद्धारम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम. उद्या विधानला या खरं सगळेजण मुले पण त्यातलं थोडं अर्थ सांगेल मी.